नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं. अर्णवला समजतं की गुंडांनी ईश्वरीला किडनॅप केलेला आहे. तो तिला शोधत शोधत ईश्वरीला जिथे ठेवलेलं असतं गुंडांनी तिथे येतो. या गोडाऊनमध्ये आल्याबरोबर ते दार मोठ्याने उघडतो. तेव्हा ईश्वरीला समजतं की आता अर्णव सर आले यामुळे ती खूप आनंदी होते. गुंड त्याला म्हणतात की अरे हा सुट्या बुटात ब्लेझर घालून आलाय, तुझा काय टिकाव लागणार आहे आमच्यासमोर, असं म्हणतात. त्यामुळे अर्णव आता पुढे निघून चाललेला असतो. ईश्वरीला वाटतं आता अर्णव मला वाचवणार आहे की नाही. तो पुढे जातो आणि पुढे जाऊन ते शटर बंद करून घेतो आतमधून आणि शर्ट ब्लेझर असतं ते साईडला काढून फेकून देतो. शर्टची बटन देखील ओपन करतो, स्लीव्स फोल्ड करतो आणि म्हणतो आता या एकेकांना दाखवतो तुम्हाला, असं त्या गुंडांना म्हणतो. आणि सोड तिला, ईश्वरीला सोड, असं तो रागातच म्हणतो. त्याच्या डोळ्यामध्ये खूप राग असतो. ईश्वरीला पाहून तो भानच विसरतो. अक्षरशः मस्तपैकी हवा सुटत असते. ईश्वरीचे केस मोकळे असतात. ती देखील त्याच्याकडे पाहत पूर्णपणे भान विसरलेली असते आणि अर्णव तर तिच्या प्रेमामध्ये पडल्यासारखं तिच्याकडे पाहू राहतो. गुंड हे मागे असतात याची सुद्धा त्याला जाणीव नसते. ईश्वरी त्याच्यासमोर आल्यानंतर तो देखील देहभान विसरून अतिशय प्रेमाने तिच्याकडे पाहू लागतो. इतक्यात जे टेम्पोचा ड्रायव्हर असतो तो गाडीमधील मोठी पट्टी घेऊन त्याला मारू लागतो लाकडाच्या. अर्णव देखील त्याला खूप मारू लागतो. ईश्वरी हा सर्व घडलेला प्रकार पाहत असते आणि अर्णवला म्हणत असते, अर्णव सर हळूच तुम्हाला लागेल, अशी त्याची काळजीसुद्धा घेत असते. तो एकटा 5-6 गुंडांना मारत असतो. जे काही हत्यार वगैरे आणलेले असतात त्याने सुद्धा वार गुंडांनी त्याच्यावरती केलेले असतात, परंतु तो कोणाला ऐकत नाही. आणि ईश्वरीला अर्णवला होणारी ही दुखापत मारामारी पाहून तिला खूप वाईट वाटत असतं. मागून येऊन गुंडांनी ईश्वरीच्या मागून येऊन गुंडांनी अर्णवला धरलेलं असतं आणि 2-3 गुंड त्याला पकडून खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु अर्णव हा रागारागाने त्यांच्या अंगावरती जात असतो. लाथाबुक्क्यांनी त्यांना मारत असतो. इकडे आपल्याला पाहायला भेटते की गुंडांना चांगली शिक्षा आज अर्णवने दिलेली असते. अर्णव तिथे गेल्यानंतर एका गुंडांना म्हणतो, याच हाताने ईश्वरीला धरलं होतं ना तू, याच हाताने कशाला तिला तू टच केलं, असं म्हणून रागारागामध्ये तो खूपच जास्त तो मारत असतो. तो म्हणत असतो, याच हाताने ईश्वरीला तू धरलंस ना, याच हाताने, असं म्हणत तो पुन्हा पुन्हा त्याच्यावरती वार करत असतो. आणि ईश्वरीला समजतं आता अर्णव खूप रागात आहे, गुंडांचं काहीही खरं नाही. ती देखील घाबरलेली असते आणि गुंड देखील मागून येऊन सुद्धा वार करत असतात. परंतु सगळ्यांचा खात्मा हा अर्णवने केलेला असतो. सगळ्यांना अक्षरशः निश्चित केलेलं असतं. त्यानंतर सर्व गुंड तिथे असलेले पळून जाऊ लागतात. अर्णव हा आता ईश्वरीला, एक गुंड राहिलेला असतो त्याला पकडून तो मारू लागतो. ईश्वरी म्हणते, सर सोडा याला, सोडा, जीव जाईल याचा. असं या दोघांचं कन्व्हर्सेशन आपल्याला पाहायला मिळालं. आणि अर्णवने अगदी हिरोसारखी एंट्री घेऊन त्याच्या हिरोईनला म्हणजेच ईश्वरीला वाचवलेलं आहे. आणि पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळते, अर्णवने ईश्वरीला प्रपोज केलेला आहे. आणि ईश्वरीचं काय उत्तर असेल ते पाहण्यासाठी फॉलो करा.